परीक्षांचा माहोल आहे. काही जणांच्या परीक्षा सुरू झाल्यात, काहींच्या सुरू होणार आहेत. पण घरात अभ्यासाचं वातावरण मात्र तयार झालेलं आहे. आणि पालकांची एक तक्रार, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, काय करायचं? त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. फार प्रस्तावना न करता मुद्द्याचं बोलूया. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3-4 गोष्टींचा विचार करणार आहोत. एक म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या कुठले उपाय करायला हवेत ज्याने मुलांचं अभ्यासात मन लागेल. दुसरं म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा काही उपाय असतात का, किंवा वास्तुशास्त्र सुद्धा यात महत्त्वाचं असतं का, याही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य, ते सुद्धा अभ्यासावर कसा परिणाम करतं याही बाबतीत बोलणार आहोत. चला तर सगळ्यात आधी बोलूया मुलांच्या आरोग्याबद्दल. संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे सगळ्यांना माहिती आहे की मुलं जर आरोग्यदायी खात नसतील आणि योग्य झोप घेत नसतील तर त्यांचं मन एकाग्र होणं अवघड आहे. म्हणून मुलांना सकाळी सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता द्या. परीक्षेच्या काळात तरी त्यांच्या आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवून त्यांना पौष्टिक खाण्यावर भर द्या. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा. परीक्षेच्या काळात जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण त्यांनी आळस भरतो, झोप येते, कंटाळा येतो. म्हणून मुलांना पौष्टिक आहारच, किंवा आयांकडे तर अशा भरपूर ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात ज्यामध्ये पौष्टिक पदार्थ सुद्धा टेस्टी करून त्या मुलांना खायला घालू शकतात. त्यामुळेच मुलांचा आहार जो आहे तो परीक्षेच्या काळात पौष्टिकच असेल याकडे लक्ष द्या. जंक फूड आणि खूप गोड पदार्थांपासून मुलांना लांब ठेवा, कारण त्यामुळे एकाग्रता कमी होते, चिडचिड, कंटाळा या गोष्टी वाढतात. आणि मुलं रोज किमान रात्री 8 ते 10 तासांची शांत झोप घेतायत ना, याकडे सुद्धा लक्ष द्या. तुमची मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर आयर्नची कमतरता हे सुद्धा त्यामागे कारण असू शकतं. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, म्हणजे डॉक्टर त्या संदर्भातले विटॅमिन्स किंवा औषधं मुलांना देतील, जेणेकरून मुलांचं आरोग्य चांगलं राहील. आणि आरोग्य चांगलं राहिलं तर ते मन एकाग्र करू शकतील. आता वळूया पुढच्या उपायाकडे, जो मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून सांगितला गेलाय. एक म्हणजे आईवडिलांची अपेक्षा असते की मुलांनी 3-4 तास भरपूर बसून एकपाठी अभ्यास करूनच टाकावा. पण ते शक्य नसतं. अर्थात मुलांचं वय जर मोठं असेल, मोठ्या वर्गातली मुलं ते करतही असतील, पण साधारणतः 6वी-7वी पर्यंतच्या मुलांसाठी 30 मिनिटांचा अभ्यास आणि त्यानंतर 5 मिनिटांचा एक ब्रेक गरजेचा असतो. मेंदू एका वेळी 25 ते 30 मिनिटं चांगलं फोकस करू शकतो. त्यामुळे मुलांना सांगायचं की 25-30 मिनिटं पूर्ण फोकसने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर तुला ब्रेक मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल, टीव्ही टाळायचे आहेत. झोपण्याआधी 1 तास तरी किमान स्क्रीनपासून मुलांना लांब ठेवायचं आहे, कारण या सगळ्याचा परिणाम एकाग्रतेवर होतो. आणि हे सोपं मनोरंजन आहे, बटन दाबलं सुरू झालं असं मनोरंजन आहे. आणि या मनोरंजनामुळे मुलांना परीक्षेच्या काळात एकाग्र व्हायला भरपूर अडथळे निर्माण होतात. म्हणून आई वडिलांनी या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या.